आत्ताच्या आपल्या सगळ्या गप्पांचा विचार करताना मला असं दिसतं, की झाड असतं की नाही, त्याची जी मुळं पसरतात, ती दुसऱ्या झाडाच्या मुळांपर्यंत पोहोचतात. त्यामुळे मुळापासूनचं नातं निर्माण होणं, माध्यमाच्या अंगाने त्याची सुरुवात होणं. पण जपताना मात्र माणूस म्हणून इथे मला माझी मुळं पसरवायची आहेत, हं. माणुसकीची, मैत्र भावाची, असं म्हणून त्याच्याकडे पाहणं. दुसऱ्या बाजूनं व्यवसाय म्हणून पाहताना त्या झाडाचा जमिनीच्या वरचा भाग, की ज्याचा विस्तार व्हायला पाहिजे, ज्याला फळं-फुलं लागली पाहिजे, ज्याच्यातून लेगसी वारसा तयार झाला पाहिजे. फुलातून फळांचा, फळाची बी पडली कुठेतरी त्याच्यातून नव्या झाडाचा आणि ती एक कंटिन्युटी राहायला पाहिजे. एका बाजूनं माणूस म्हणूनचं माझं स्वत्व मी जपलं पाहिजे आणि ते प्रसिद्धीच्या मध्ये वाहत जाता कामा नये. दुसऱ्या बाजूनं व्यावसायिक तत्व म्हणून मी स्वीकारलेली, मी जे सांगणार आहे त्याच्या सच्चेपणाची गॅरंटी, ती हमी, ही मी व्यावसायिक म्हणून पाळली पाहिजे. आणि हे सगळं कळत असताना व्यवहार आणि व्यवहारी जग ह्यांचं भान सुद्धा मी ठेवलं पाहिजे. असा सारा हा प्रवास आपले हे 2 तरुण मित्र त्यांच्या या सगळ्या यात्रेमध्ये करतायत. आज आपल्याला हे दोघे जे भेटले, ते उद्योजक, कलाकार ह्या सगळ्यामधून प्रवास करणारे आपले 2 मित्र म्हणून भेटले. त्याच मैत्रीच्या नात्यानं तुमच्या पुढच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. तुम्ही जे आत्तापर्यंत जपलंय, ते जपणं फार महत्वाचं आहे. हा एक संदेश जरी आम्ही सगळ्यांनी त्याच्यापासून घेतला, तरी सुद्धा तो सगळ्यांसाठी खूप मोलाचा ठरेल.